घरामध्ये नवऱ्याचं, सासूचं, सासऱ्याचं न ऐकणाऱ्या महिला अशा बंधुबाबाचं नेमकं का ऐकतात? घडलेला प्रकार लगेच का सांगत नव्हत्या? उलट तो जसं सांगतोय तसंच त्या महिला करतायत आणि त्याला तेवढाच प्रतिसाद देत आहेत. तर लगेच जर एखाद्या महिलेनं त्याचं थोबाड फोडलं असतं, त्याच्या कानफाटी मागं मारली असती. आता विश्वास ठेवला तर ठेवला, पण घडलेला प्रकार सुद्धा लवकर नवऱ्याला सांगितला नाही, घरच्यांना सांगितलं नाही. कोणी कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. कोणाच्याही आशीर्वादानं तुम्हाला मूल बाळ किंवा तुमचं लग्न किंवा सुखाचा संसार होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे एक 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 व्हिडिओ आता समोर येत आहेत. वेगवेगळ्या महिलांसोबत कशा पद्धतीनं तो स्वतःच्या कॅबिनमध्येच करतोय हे आता जग जाहीर झालेलं आहे. लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलेलं आहे. पण मात्र या संपूर्ण गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या भोंदूबाबावर विश्वास ठेवून अनेक महिला, अनेक पुरुष त्या ठिकाणी जात होते. कोणाचं लग्न जमत नव्हतं, कोणाला मूलबाळ होत नव्हतं, कोणाला काही अडचणी होत्या, कोणाच्या भविष्यामध्ये काही वाढ होत नव्हती, कोणाचं मानधन वाढत नव्हतं, कोणाचे काही प्रॉपर्टीचे लफडे होते. अशा पद्धतीच्या ज्या भानगडी आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी या भोंदूबाबाकडं काही महिला आणि पुरुष सुद्धा जात होते. पण मात्र त्या ठिकाणी आलेल्या महिलांसोबत तो भोंदूबाबा अशोक खरात कशा पद्धतीनं त्याच्याच कॅबिनमध्ये टेबलवर बसून करायचा हे आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या ज्या महिला आहेत त्या नेमकं शांत का बसत होत्या? तो ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं का करत होत्या? या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की असं सांगितलं जातं की तो जो भोंदूबाबा आहे तो त्या महिलांना सुरुवातीला काही प्यायला द्यायचा, थम्सअप प्यायला द्यायचा, त्याच्यामध्ये कप सिरप असायचं, काही पॉवरच्या गोळ्या असायच्या आणि त्याच्या स्वतःचं सुद्धा थम्सअप असायचं. ते त्या लोकांना, त्या महिलांना तो प्यायला द्यायचा. ते पिल्यानंतर त्या महिलांना गुंग यायची, त्यांची शुद्ध हे व्हायची आणि मग तो त्यांना हिप्नोटाईज करून, त्यांना वशीकरण करून त्यांच्यासोबत कॅबिनमध्येच टेबलवर बसून नको ते कृत्य करायचं. आता इथपर्यंत आपण सगळं ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. पण मात्र जेव्हा त्या महिलांची शुद्ध निघून जायची, जेव्हा त्या कॅबिनच्या बाहेर जायच्या, ज्यांच्यासोबत कोणतरी घरातलं सदस्य आलेलं आहे, कोणाचा तरी नवरा आलेला आहे, कोणाचा तरी जवळचं नातेवाईक आलेला आहे, त्यांना त्या महिला घडलेला प्रकार लगेच का सांगत नव्हत्या? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरा प्रश्न निर्माण होतो की त्या व्हिडिओमध्ये जर निरखून पाहिलं तर त्या महिलांना गुंग आलीये, चक्कर आलीये किंवा त्या चक्कर येऊन खाली पडताय, तो त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतोय, असं कुठंही दिसत नाही. उलट तो जसं सांगतोय तसंच त्या महिला करतायत आणि त्याला तेवढाच प्रतिसाद देत आहेत, असं त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं दिसतं. मग तो जो नराधम आहे, तो जो भोंदू बाबा आहे, तो एवढ्या खालच्या पातळीचा आहे की त्यानं त्याच्या स्वतःच्या वयाचा सुद्धा विचार केला नाही. तो नेमकं विवाहित महिलांसोबत, तरुणांसोबत कशा पद्धतीनं करतोय या गोष्टीचा सुद्धा त्यानं विचार केला नाही की त्याच्या त्या कृत्यामुळं समोरच्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो, तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यानं अशा महिलांसोबत कृत्य केलेलं आहे. पण जर सुरुवातीलाच एखाद्या महिलेनं त्याला जर त्यानं हात लावला, पकडण्याचा प्रयत्न केला असता, तर लगेच जर एखाद्या महिलेनं त्याचं थोबाड फोडलं असतं, त्याच्या कानफाटी मागं मारली असती, त्याला विरोध केला असता, तर कदाचित त्याची अशी करण्याची हिंमत वाढत गेली नसती, असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. म्हणून ज्या महिलेनं सहन केलं, एकदा सहन केलं, दोनदा सहन केलं, म्हणून त्याची हिंमत त्या ठिकाणी वाढत गेली आणि तो वेगवेगळ्या महिलांसोबत अशाच पद्धतीनं करत गेला. त्याच्यामुळं महिलांची सुद्धा चुकी आहे की त्यांनी अशा भोंदूबाबावर विश्वास ठेवला. आता विश्वास ठेवला तर ठेवला, पण घडलेला प्रकार सुद्धा लवकर नवऱ्याला सांगितला नाही, घरच्यांना सांगितलं नाही, जवळच्या नातेवाईकांना सांगितलं नाही. सगळा प्रकार घडून गेल्यानंतर एका तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर
सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्याची एक एक व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्यामुळं महिलांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. कारण की एखाद्या महिलेकडं जर एखाद्या व्यक्तीनं चुकीच्या नजरेनं जर पाहिलं, चुकीच्या उद्देशानं टच करण्याचा, स्पर्श करण्याचा जरी प्रयत्न केला, तर महिलांना ते लगेच समजतं की कोण कोणत्या पद्धतीनं स्पर्श करत आहे, कोण कशा नजरेनं बघत आहे, हे महिलांना चांगल्या पद्धतीनं समजतं. मग या भोंदूबाबासोबत हे सगळं करताना किंवा हे सगळं तो करत असताना त्यांना समजत नव्हतं का? घडलेला प्रकार कोणालाही सांगता येत नव्हता का? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळं या महिलांनी इथून पुढं तरी समोर यायला पाहिजे, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी म्हणून त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं आव्हान केलंय ते आव्हान स्वीकारून त्याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या पाहिजे, जेणेकरून अशा जो नराधम आहे, असे जे आरोपी आहेत याच्यावर कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई होईल, जेणेकरून इथून पुढं अशा पद्धतीनं कोणी करण्याची हिंमत करणार नाही. आता ज्या ज्या महिला याच्याकडे गेल्या होत्या, ज्या ज्या महिला त्याला मानत होत्या, त्यांचे संसार आता उद्ध्वस्त होणार का नाही, हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की त्यांच्याकडे लोक ज्या पद्धतीने जात होते, त्यांच्याकडे आता लोक वेगळ्या नजरेनं पाहत आहेत. त्याच्यामुळं इतकं सोपं नाही की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही. घरामध्ये नवऱ्याचं, सासूचं, सासऱ्याचं न ऐकणाऱ्या महिला अशा भोंदूबाबाचं नेमकं का ऐकतात, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळं आता इथून पुढं महिलांनी, तरुणींनी, सगळ्यांनीच, पुरुषांनी, सगळ्यांनीच सावध व्हायला पाहिजे, सतर्क व्हायला पाहिजे. जर अशा पद्धतीनं कुठं कोणी करत असेल तर त्याची तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रीतसर तक्रार दाखल केली पाहिजे, घडलेला प्रकार सांगितला पाहिजे, नाहीतर मग आपल्या आजूबाजूच्या लोकांना तरी सांगितला पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचा प्रकार घडणार नाही आणि इथून पुढं अशा भोंदूबाबाच्या नादी लागलं नाही पाहिजे, कोणाच्या जवळ गेलं नाही पाहिजे, असंच एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र लोकांना कितीही समजून सांगा, काही करा, ज्याला जे करायचंय काही जण तेच करतायत. पण मात्र ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण घटना घडतायत त्याच्यावर आपल्याला एकच वाटतं की अशा वृत्तीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. कोणी कोणाचं आयुष्य बदलू शकत नाही, कोणी कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. कोणाच्याही आशीर्वादानं तुम्हाला मूल बाळ किंवा तुमचं लग्न किंवा सुखाचा संसार होऊ शकत नाही. जर अशा लोकांना जर त्यांचंच भविष्य समजलं असतं तर कदाचित त्यांची ही अवस्था झाली नसती किंवा ते जेलमध्ये सुद्धा गेले नसते. त्याच्यामुळं कोणी कोणाचं आयुष्य बदलणं, भविष्य सांगणं याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही जे काम करत आहे ते जर चांगल्या पद्धतीनं केलं तर नक्कीच त्याच्यावर काहीतरी उपाय मिळेल. पण ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो आणि सांगत असतो, बघा कसं घडतंय, कशा पद्धतीनं होतंय. तुम्ही सुद्धा सावध राहा आणि दुसऱ्याला सुद्धा सावध करा.